सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जगभरातील सर्वात मोठा वाईन फेस्टिवल म्हणून नाशिकमधील सुला वाईन फेस्टिवलला ओळखलं जातं. तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा हा फेस्टिवल नाशिकमध्ये होत असल्यानं तरुणाईनं या फेस्टिवलला मोठी गर्दी केलेली होती. 2 दिवस होणाऱ्या या फेस्टिवलच्या निमित्तानं नाशिकमध्ये तरुणाईचा जणू कुंभच भरल्याची अनुभूती येत होती. नाशिकमधील द्राक्षांपासून बनवलेल्या वाईनला जगभरात पोहोचवण्यात नाशिकच्या सुला फेस्टचं आयोजन हे वरदान ठरलं आहे. नाशिकमध्ये होणारा सुला फेस्ट अनेकांना रोजगार देणारा आणि तरुणांसाठी एक आगळावेगळा फेस्टिवल असल्यानं दरवर्षी या फेस्टचं आयोजन व्हावं अशी भावना या फेस्टिवलला उपस्थिती लावणाऱ्या तरुणींनी व्यक्त केलेली आहे. सर, मी ॲक्च्युली सुरतवरून आलो आहे आणि मी सुला फेस्टिवल 2018 पासून अटेंड करतोय आणि ह्या वर्षाचं लाईक फूड स्टॉल, एम्पी थिएटर प्लस दुसरं काही पण सगळं एकदम बेस्ट आहे, एकदम मस्त आहे. आम्ही सुरतवरून 28 लोक आलो आहेत फक्त सुला फेस्टिवल अटेंड करण्यासाठी. इट्स अ बेस्ट एक्सपिरियन्स. खूप 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 मजा आली आम्हाला. आल्यावरती वाईन हे केलं टेस्ट. यस, आम्ही वाईन टेस्ट केली, स्पार्कलिन वाईन प्लस व्हाईट स्पार्कलिन वाईन, ये दोघी आम्ही ट्राय केले. इट्स अमेजिंग टेस्ट. खूप मजा आली आम्हाला. बहुत अच्छा, अमेजिंग, मतलब अनबिलीवेबल है. अमेजिंग वाइब, टू गुड. आपने क्या क्या एंजॉय किया यहाँ पे? हम लोग ने फ्ली मार्केट एंजॉय किया, गेम्स एंजॉय की, फूड एंजॉय किया, वाइन एंजॉय की और म्यूजिक. ओ माय गॉड, कहाँ से आए हो? हम लोग गुजरात से आए, सूरत से आए, फर्स्ट टाइम आए हम लोग नासिक. टू गुड सुला फेस्टिवल. तब्बल 5 वर्षानंतर झालेल्या या सुला फेस्टिवलला केवळ नाशिकच नाही तर जगभरातील वाईन प्रेमींनी हजेरी लावण्याचा दावा आयोजकांनी केला. तर यंदाच्या वाईन फेस्टिवलचं आकर्षण ठरलेल्या जगप्रसिद्ध रॅपर गायक डिवाईननं देखील उपस्थितांनी रॅप सॉन्गला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. यंदाचा सुला फेस्ट एक तर 5 वर्षांनी होतोय, त्याच्यामुळे एक तर फार उत्साहाचं वातावरण आहे. आम्हालाही फार आनंद होतोय 5 वर्षांनी सुला फेस्ट नाशिकला परत करताना. कोविडमध्ये बंद झाला होता, काही कारणांनी मध्ये झाला नाही. यावर्षी आणि गेल्या 1-2 वर्षांपासून नाशिककरांची आणि बऱ्याच लोकांची एक डिमांड होती की सुला फेस्ट झाला पाहिजे आणि यावर्षी आम्ही तो करतोय. बरीच वैशिष्ट्य आहेत या सुला फेस्टची. दरवर्षी आपल्याकडे 2 स्टेज असायचे, आपण यावेळेला एकच स्टेज करतोय. आपण पूर्वी इंटरनॅशनल आर्टिस्ट आणायचो, त्याच्या मागे एक कारण होतं. ज्या वेळेला सुला फेस्ट सुरू झाला त्यावेळेला ज्या प्रकारचं म्युझिक इथे सादर व्हायचं त्याच्यात भारतामध्ये फारसं टॅलेंट नव्हतं, पण आता अनेक वर्षामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं इंटरनॅशनल का जायचं, जर आपल्या देशातच टॅलेंट आहे तर आपण त्यांना संधी देऊया. आणि त्या याने आपण यावर्षी सगळे भारतीय कलाकार आहेत. पूर्वी आपल्याकडे व्हिस्की वगैरे अशा काही गोष्टी असायच्या, यावेळेला आपण फक्त वाईन आणि बियर या 2च गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि वातावरण तुम्ही बघताय, लोक एन्जॉय करतायत आणि वेगळे वेगळे बार आहेत, तिकडे फूडचे स्टॉल आहेत. आणि आता थोड्याच वेळात आजचं जे प्रमुख आकर्षण आहे डिवाईन, ते प्ले करतील 8:30 वाजता. आणि साधारणतः आज 5,000 लोकांचा क्राऊड असेल अपेक्षित आहे आम्हाला. 10 दिवसापूर्वीच तिकीट विक्री संपली होती, कारण आपण इव्हेंट यावर्षी थोडा छोटा करतोय. त्यानिमित्ताने सगळ्यांना इकडे स्वतःची स्पेस मिळेल आणि चांगले एन्जॉय करू शकतील. 2 दिवसामध्ये कोणकोणते बँड आहेत, काय काय परफॉर्मन्स आहे? साधारणतः 12 बँड 2 दिवस मिळून इकडे परफॉर्म करतील. याच्यात आजचं प्रमुख आकर्षण असणारे डिवाईन आणि उद्याचं प्रमुख आकर्षण असणारे रित्विज आणि करण कांचन. हे दोन्ही दिवशी साधारणतः 8:30 वाजता प्ले करतील. याच्या व्यतिरिक्त आता आपण ऐकतोय ड्युअलिस्ट इन्क्वायरी प्ले करतंय. त्याच्या आधी चाय मेट टोस्ट हा एक फेमस बँड होता. उद्या कलिकर्मा आहे, त्याच्यानंतर परवाज आज प्ले केलेला आहे. अशा अनेक बँड आहेत आणि उद्याचा दिवस अजून ऍक्शन पॅक्ड असेल.
बोललो मगाशी की आपण भारतातल्या म्हणजे जे भारतातले कलाकार आहेत त्यांना यावर्षी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. इंटरनॅशनल का जायचं जर आपल्या देशातच एवढी गुणवत्ता असेल आणि आमचा सुला फेस्ट हा एवढा पॉप्युलर फेस्टिवल आहे आणि आमचं एक मोठं नाव आहे, तर आमच्या ठिकाणी जर आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देऊ शकलो तर ते नाशिकच्या लोकांसाठी फेस्टिवलसाठी तर चांगलं असेलच, पण त्या कलाकारांनाही त्याचा पुढे जाऊन नक्कीच फायदा होईल. तर ही एक चांगली विन विन सिच्युएशन आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या या सुला वाईन फेस्टिवलच्या निमित्तानं नाशिकच्या पर्यटनाला मोठा बूस्ट मिळत असतो. नाशिकमध्ये जवळपास 2300 छोटी मोठी हॉटेल आणि रिसॉर्ट्स आहेत. या हॉटेलमध्ये 20,000हून अधिक रूम्स आहेत. यापैकी तब्बल 2,000हून अधिक रूम्स आणि 100हून अधिक विलाज यांना सुला फेस्टिवलला आलेल्या पर्यटकांची बुकिंग मिळाल्याचा अंदाज आहे. तर या 2 दिवसांसाठी नियमित दरांपेक्षा दुपटीनं अधिकचे दर आकारले गेल्यानं या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील झालेली आहे. एकूणच काय तर नाशिकमध्ये होणारा सुला फेस्ट तरुणांच्या उत्साहाचा एक भाग असला तरी यातून नाशिकच्या पर्यटनाला आणि अर्थकारणाला मोठा बूस्ट देणारा ठरलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.